आणि यावेळेला एक मोठी बातमी येते ती पाहूयात। आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती आज अंत्यसंस्कार होणार आहेत। मात्र बदलापुरातील नागरिकांनी अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला विरोध केलाय। मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। हे अंत्यसंस्कार बदलापुरातील स्मशानभूमीत केले जातील अशी शक्यता आहे। बदलापूरच्या मांजर्ली परिसरात आहोत आणि जर या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले तर हेच ते ठिकाण असेल ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होईल। अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांनी मागणी केल्याची माहिती आपल्याला मिळते की बदलापूर शहरात अक्षय शिंदे यांचा अंत्यसंस्कार करून द्यावं। मात्र या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांनी या अंत्यसंस्काराला विरोध केल्याची माहिती आहे। काही स्थानिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय कारण आहे विरोध करण्याचं या ठिकाणी अंत्यसंस्कार करायला? अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, आत्महत्या केली, खून केला, याच्याशी आमचा काय घेणं देणं नाही। परंतु ज्या नराधमानं छोट्या चिमुकल्यांच्यावर अमानुष अत्याचार केला त्या नराधमाला या स्मशानभूमीत जाळू नये, त्याचे अंत्यसंस्कार करू नये। इथल्या नगरपालिकेचे जे कर्मचारी आहे त्यांचा देखील याला विरोध आहे। त्यामुळं फक्त या आमच्या स्मशानभूमीत त्याला इथे आणू नये एवढीच आमची मागणी। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। पुण्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालिकेने 4 सदस्यांची समिती नेमली होती आणि या समितीने पाहणी करून पालिकेकडे अहवाल सादर केला। मात्र तो अहवाल अद्यापही धुळखात पडू नये, त्यामुळे हा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करून पुणेकरांना माहिती द्यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे। पूर का आला, कशामुळे आला, त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल याच्या संबंधीचा सविस्तर अहवाल त्यांनी सादर करणं अपेक्षित आहे। तो अहवाल सादर होण्याकरता सप्टेंबरचा पहिला आठवडा उजाडला, पण तरीही तो अहवाल आजही कोणालाही माहिती नाही, कारण तो अहवाल त्या कमिटीने महापालिका आयुक्तांना सादर केला आणि महापालिका आयुक्तांनी आजपर्यंत तो पब्लिश केलेला नाही। तो महापालिकेच्या वेबसाईटवर येणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अख्ख्या जनतेला कळेल, कारण अख्ख्या पुण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। अजूनही पावसाळा संपलेला नाही, त्यामुळे काय अहवालात लिहिलं आहे, काय सावधगिरी बाळगायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे महापालिकेने 3 आठवड्यात त्याच्यासंबंधी काय केलं, या सगळ्या गोष्टी जनतेला कळणं अत्यंत आवश्यक आहे।